मित्रांनो, स्विगीचा Q4 टर्नअराउंड तसेच ईव्ही सेल हा 75% वाढलेला आहे. टाटा इलेक्ट्रॉनिक्सने फॉक्सकॉनला मागे टाकलेले आहे. तसेच कॅबिनेट सेमी कंडक्टर प्रोजेक्टसाठी खूप पुश करत आहे. EPFO सुद्धा 8.25 इंटरेस्ट रेटवर आहे. तर मित्रांनो, मी किरण कदम आणि स्वागत करतो तुमचं आजच्या पॉइंटेड चर्चामध्ये. अशाच अमेझिंग आणि कुठेही डिस्कस न केलेल्या न्यूज आज आपण इथे डिस्कस करणार आहोत. तर चला तर मग विदाउट वेस्टिंग एनी टाइम सुरू करूया आजच्या बिझनेस न्यूज पासून. तर मित्रांनो, पहिली न्यूज आहे स्विगी बद्दल. स्विगीने 8 मेला आपले Q4 FY26 निकाल जाहीर केले आहेत आणि कंपनीने एक मोठा टर्नअराउंड दाखवलेला आहे. कंपनीचे कन्सोलिडेटेड रेव्हेन्यू मागील वर्षाच्या तुलनेत तब्बल 45% वाढून 6,383 कोटीवर पोहोचलेले आहेत. तर नेट लॉस सुद्धा 26% कमी होऊन 1,800 कोटीवर आलेला आहे, जो की मागच्या वर्षी 1,081 कोटी होता. पण मित्रांनो, लक्षात घ्या, फायनान्शियल इयर 26 मध्ये स्विगीने नेट लॉस 33% वाढून तो 4,154 कोटीवर पोहोचलेला आहे. इन्स्टामार्टचा क्विक कॉमर्स व्हर्टिकल एकट्याने 858 कोटीचा एबिटा लॉस नोंदवलेला आहे. फूड डिलिव्हरी चांगली कामगिरी करत आहे, पण इन्स्टामार्ट स्विगीला पुल बॅक करत आहे. त्यामुळे मित्रांनो, स्विगीला लॉंग टर्म होल्ड करणं एक प्रश्नचिन्ह बनत आहे आणि कंपॅरिझन मध्ये इटर्नल अजूनही बेटर ऑप्शन ठरत आहे. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे ईव्ही सेलच्या धमाक्याबद्दल. FADAच्या डाटानुसार एप्रिल 2026 मध्ये भारतीय इलेक्ट्रिक पॅसेंजर व्हेकल रिटेल सेल हा 75% वाढून 23,506 युनिट्सवर पोहोचलेला आहे. पॅसेंजर व्हेकल मध्ये ईव्ही शेअर आता 5.8%, जो की मागच्या वर्षी फक्त 3.7% होता. टाटा मोटर्सने 8,543 युनिट विकून पहिले स्थान कायम राखलेले आहे. महिंद्राने 5,413 व्हेकल्स विकून सलग दुसऱ्या महिन्यात JSW ला मागे टाकलेला आहे. तर मित्रांनो, मारुती विटाराने 1,231 युनिट विकलेले आहेत. तर मित्रांनो, टोयोटाने सुद्धा आपली ईव्ही बाजारात लॉन्च केलेली आहे. जपानीज ऑटो मेजर टोयोटाने भारतात आपले पहिले संपूर्ण इलेक्ट्रिक व्हेकल अर्बन क्रुझर एबेला लॉन्च केलेले आहे. हे मारुती सुझुकीने विटाराचे सिबलिंग आहेत. टोयोटा मारुती कोलॅबोरेशन अंतर्गत बनवलेले पहिले ईव्ही प्रोडक्ट. टोयोटा या लॉन्चद्वारे भारतीय ईव्ही मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात पार्टिसिपेट करण्याचा संदेश देत आहे. आतापर्यंत टोयोटाने हायब्रिड व्हेकलवर फोकस केले होते. भारतात प्रीमियम SUV स्टाईल ईव्ही साठी मर्सिडीज CLA इलेक्ट्रिकलला आता टोयोटा डायरेक्ट कॉम्पिटिशन देणार आहे. त्यामुळे मित्रांनो, मारुती सुझुकीला एबेलाच्या व्हाईट लेबलिंग मधून चांगला रेव्हेन्यू बूस्ट भेटू शकतो. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे सेमी कंडक्टर सेक्टर बद्दल. तर केंद्र सरकारने 5 मे 2026 ला गुजरातमध्ये 2 नवीन प्रोजेक्टला मंजुरी दिलेली आहे. क्रिस्टल मॅट्रिक्स आणि सुशी सेमिकॉन. एकूण 3,963 कोटी इन्व्हेस्टमेंट ह्या कंपन्या करणार आहेत. आतापर्यंत मित्रांनो, ISM अंतर्गत एकूण 12 सेमी कंडक्टर प्रोजेक्ट्सला 6 राज्यांमध्ये मंजुरी देण्यात गेलेली आहे आणि यामध्ये टोटल इन्व्हेस्टमेंट ही 1.64 लाख कोटीची झालेली आहे. त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला लिस्टेड सेमी कंडक्टर कंपनीजवर चांगलं लक्ष ठेवावं लागणार आहे. टाटा एलेक्सी, केन्स टेक्नॉलॉजी, CG पॉवर, डिक्सन टेक्नॉलॉजीवर यांच्यावर तुम्ही नक्की लक्ष ठेवा. तसेच लवकरच आपण टाटा इलेक्ट्रॉनिक्सचा IPO सुद्धा 2027 मध्ये एक्सपेक्ट करू शकतो. आणि यस मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे टाटा इलेक्ट्रॉनिक्स बद्दल. तर टाटा इलेक्ट्रॉनिक्सने फॉक्सकॉनला मागे टाकून ॲपलचा भारतातील सर्वात मोठा कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरर बनण्याचा मान मिळवलेला आहे. कंपनीचा वर्कफोर्स फक्त 2 वर्षांमध्ये 15,000 वरून 75,000 वर पोहोचलेला आहे. मित्रांनो, टाटा इलेक्ट्रॉनिक्सचे होसूर, कर्नाटका, कोलर आणि तामिळनाडूमधून 5 प्लांट्समधून आयफोन असेंब्ली आणि डिस्प्ले मॅन्युफॅक्चरिंग करत आहे. तसंच मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे EPFO बद्दल. तर मित्रांनो, एम्प्लॉईज प्रोव्हिडंट फंड ऑर्गनायझेशनने FY26 साठी आपला PF इंटरेस्ट रेट हा 8.25% वर कायम ठेवलेला आहे. 239व्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीच्या मीटिंगमध्ये युनियन लेबर मिनिस्ट्री मनसुख मंदाविया यांच्या अध्यक्षतेखाली हा निर्णय झालेला आहे. एकदा फायनान्स मिनिस्ट्रीने अप्रूव्हल दिल्यानंतर 7 कोटीहून अधिक EPFO सबस्क्रायबर्सला त्यांच्या अकाउंटमध्ये इंटरेस्ट क्रेडिट होऊन जाईल. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे रशियन ऑइल बद्दल. तर एप्रिल 2026 मध्ये भारताच्या रशियन क्रूड ऑइल इम्पोर्ट्स मार्चच्या पीक पासून 20% कमी झालेला आपल्याला बघायला भेटला आहे. मित्रांनो, आता रशिया युक्रेन सीज फायरची हवा व्हायला लागलेली आहे. त्यामुळे आपण फर्दर ड्रॉप सुद्धा एक्सपेक्ट करू शकतो.
तर मित्रांनो नेक्स्ट न्यूज आहे इलॉन मस्कच्या XAI बद्दल. तर इलॉन मस्क यांनी एक मोठी अनाउन्समेंट केलेली आहे. त्यांचा AI स्टार्टअप XAI आता एक स्वतंत्र कंपनी म्हणून अस्तित्वात राहणार नाही. ती आता स्पेसएक्सच्या वाढत्या AI बिझनेसचा भाग बनणार आहे. हा निर्णय मित्रांनो स्पेसएक्स आणि एन्थ्रोपिकच्या पार्टनरशिपच्या नंतर एक्स वर पोस्ट करून इलॉन मस्कने जाहीर केलेला आहे. मित्रांनो तुम्ही जर बघितलं असाल तर इलॉन मस्कचा एम्पायर आता एकत्र होतोय. स्पेसएक्स, टेस्ला, XAI सर्व आता एका छताखाली आलेला आहे. तर मित्रांनो नेक्स्ट न्यूज आहे ऍपलच्या एक्सपान्शन प्लॅन बद्दल. तर मित्रांनो नेक्स्ट न्यूज आहे ऍपलच्या एक्सटेन्शन प्लॅन बद्दल. ऍपल हा एक आता मोठा स्ट्रॅटेजिक शिफ्ट करायच्या तयारीत आहे. iOS 27, iPadOS 27 आणि macOS 27 मध्ये युजर्स थर्ड पार्टी AI प्रोव्हायडर्स लाईक गुगल जेमिनाय, एन्थ्रोपिक क्लाउड निवडू शकतील आणि ही फीचर्स इंटरनली एक्सटेन्शन म्हणून ओळखले जात आहे. ऍपल इंटेलिजन्सच्या सिरीच्या अंडर परफॉर्मन्स नंतर हा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि टिम कुक यांच्या निवृत्तीच्या आधी हा ट्रान्झिशन होण्याची चर्चा आहे. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो रिलायन्स इंडस्ट्रीजच्या रिझल्ट बद्दल. तर रिलायन्स इंडस्ट्रीजने फायनान्शियल इयर 26 साठी एक रेकॉर्ड ब्रेकिंग फायनान्शियल परफॉर्मन्स नोंदवलेला आहे. फुल इयरचा त्यांचा कन्सॉलिडेटेड रेव्हेन्यू हा मागच्या वर्षीपेक्षा 9.8% वाढून तो 11,75,919 कोटीवर पोहोचलेला आहे. हा कंपनीच्या इतिहासातील सर्वात मोठा आकडा ठरलेला आहे. फायनान्शियल इयर 26 मध्ये त्यांचा नेट प्रॉफिट हा 17.8% वाढून 95,754 कोटीवर पोहोचलेला आहे. तर मित्रांनो जिओचा सुद्धा Q4 पॅट 13% वाढून 7,935 कोटीपर्यंत पोहोचलेला आहे. यामुळेच कंपनीच्या बोर्डने ₹6 पर शेअर डिव्हिडंड जाहीर केलेला आहे. त्यामुळे मित्रांनो रिलायन्सचा शेअर हा लॉंग टर्म तुम्ही नक्कीच होल्ड करू शकता आणि त्यामध्ये जिओचा मेगा IPO येणार आहे. तर मित्रांनो नेक्स्ट न्यूज आहे ऑपरेशन सिंदूर बद्दल. तर 7 मे 2026 ला इंडियाच्या आर्म फोर्सने ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्या वर्धापनाची आठवण केली. 2025 मध्ये पहलगाम टेरर अटॅक नंतर पाकिस्तानमधील 9 ठिकाणी 22 मिनिटांमध्ये एक प्रिसिजन स्ट्राईक करण्यात आली होती. ऑपरेशन सिंदूरने इंडियाच्या सिक्युरिटी डॉक्ट्रिनमध्ये एक मोठा बदल घडला आणि देशाची डीप स्ट्राईक कॅपेबिलिटी जगाला दाखवली. त्यामुळे डिफेन्स मिनिस्ट्रीने पाकिस्तानला सूचना दिली आहे की कोणत्याही चुकीच्या पावलाला तितकाच कठोर प्रतिसाद त्यांना भेटेल. 13.85 लाख कोटींचा डिफेन्स बजेट आणि 2.8 लाख कोटीचा कॅपिटल आउटलेट डिफेन्स इकोसिस्टीमला आता बूस्ट करेल. तर मित्रांनो मर्सिडीजने सुद्धा इलेक्ट्रिक कार लॉन्च केलेले आहे. तर मित्रांनो नेक्स्ट न्यूज आहे मर्सिडीजच्या न्यू इलेक्ट्रिक कार लॉन्च बद्दल. तर जर्मन लक्झरी कार मार्केट मर्सिडीज बेंझने इंडियामध्ये आपली नवीन CLA इलेक्ट्रिक लॉन्च केलेली आहे. त्यांनी त्याची प्राइसिंग 55 लाख ते 59 लाख रेंजमध्ये ठेवलेली आहे आणि आश्चर्यकारक म्हणजे प्राइसेस अनाउन्समेंट होण्याआधीच 400+ बुकिंग त्यांच्या झालेल्या आहेत. इंडियन प्रीमियम EV मार्केटसाठी आता हा मोठा सिग्नल आहे. CLA इलेक्ट्रिकची रेंज ही 700 किलोमीटरची असणार आहे. तर 10 मिनिटाच्या चार्जिंगमध्ये गाडी 100+ किलोमीटर जाऊ शकते. तर मित्रांनो तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगायचं आहे तुम्ही कोणती गाडी नक्की प्रेफर करता, पेट्रोल, डिझेल, हायब्रिड की इलेक्ट्रिक आणि नक्की बाईक की कार. त्यामधून आपण मार्केटचा अंदाजा घेऊ की कस्टमर्स नक्की कोणत्या प्रकारची गाडी प्रेफर करत आहेत ते. तर मित्रांनो ह्या होत्या आजच्या बिझनेस न्यूज. तुम्हाला न्यूज इन्फॉर्मेटिव्ह वाटल्या असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुम्हाला डेली बेसिसवर अशा बिझनेस न्यूज ऐकायला आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच इन्फॉर्मेटिव्ह न्यूज घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.